यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे. दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला. या सगळ्या माणसांनी जीवाचं रान केलंय. मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या द्वेषानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती. हे केवळ आंबेगावमध्येच नाही तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे, आंबेगावमध्ये झालेलं आहे, खेडमध्ये झालेलं आहे, भोसरीमध्ये झालेलं आहे. आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे. केवळ एक सभ्यता, राजकीय सभ्यता म्हणून अजाणसाठी जे थांबावं लागलं, या थांबण्याच्या पॉजमध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे.